हाय, नमस्कार. मी योगिनी. स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भीमा तुझ्या जन्मामुळे. तर आज मला पुरुषांच्या काही मानसिकतेवर बोलायचं होतं. म्हणजे असे पुरुष जे सतत त्यांच्या घरात काहीही हो, त्यांच्या घरात नवरा बायकोचे भांडणं हो, ते सतत एक गोष्ट बोलत असतात की सासू शिकवते, सासूमुळे माझा संसार मोडतो आहे, सासूमुळेच असं झालं, सासूमुळेच तसं झालं, सासूनच सांगितलं, असे काही लोक बोलत असतात. तर मला त्या लोकांना म्हणायचं आहे की फक्त तुझ्या आईची जी बायको आहे ना, तुझ्या आईची जी बायको आहे तीच घर मोडते फक्त. बाकी तुझ्या आईने संसार केला, तिच्या आईने घर मोडलं नाही. तुझ्या बहिणीने संसार केला, तुझ्या आईने घर मोडलं नाही. तुझ्या भाऊजाईने संसार केला, तिच्या आईनं घर मोडलं नाही. तुझ्या आत्यानं संसार केला, तुझ्या आजीनं घर मोडलं नाही. आणि आपण बरेच असे नातेवाईक, म्हणजे त्यांचे नातेवाईक सोडून बाकी फक्त बायकोचीच आई अशी असते जी घर मोडते. म्हणजे खूप साऱ्या आता पोस्ट मी इंस्टाग्रामला सुद्धा बघते की असं बोलल्या जाते की नाही, मुलीची आईच घर मोडते, तीच शिकवते. तर बाबा, तिला जर तिचं घरच मोडायचं होतं तर जेव्हा ज्या दिवशी तुझं लग्न झालं आणि जेव्हा नवरीला घ्यायला जातात आणि ती नवरी इकडे आणतात तेव्हाच तिनं पाठवलं नसतं. पण होतं काय की नवीन सगळं चांगलं दिसतं, नवीन सगळं चांगलं चालू असतं. तर होतं काय, मग 6-1 वर्षानं त्या मुलीला त्रास द्यायला सुरुवात होते. मग ती मुलगी बोलू लागते, अन्यायाविरुद्ध आवाज उठवू लागते. मग काय होते, त्या मुलीला कोणी समजून घेत नाही, ती मुलगी एकटी पडते. आणि हिनं का जरासं हिच्या आईच्या जवळ जाऊन सांगितलं आणि हिचे मायबापा जरासं काय बोलले की झालं याचं झालं. ही सासू शिकवते, हिच्या मायमुळेच घर मोडते, हिच्या मायनंच माझं घर मोडलं, असे ब्लेम चालू होतात. तर भावड्या, हिनं तिची पोरगी लहानाची मोठी केली, थाट्यामाट्यात लग्न लावून दिलं, सगळं केलं. आणि नवीन लग्न झाल्या तिनं 6 महिने किंवा 1 वर्ष तुझं घर नाही मोडलं का? तुला तिची मुलगी जड झाली होती का त्या 1 वर्षाने? ती 1 वर्षानं घर मोडायला येते किंवा ती 6 महिन्यानं घर मोडायला येते का? तिने असं कॉन्ट्रॅक्ट केला होता का की 1 वर्ष तुझ्या घरातले धुणं भांडे करीन, तुझी हौस पूर्ण करीन आणि तेव्हा ती घर मोडेल म्हणून? तर मला सगळेच पुरुष सारखे असतात असं नाही आहे, पण असतात काही पुरुष जे, मी इतर कोणाला म्हणत नाही, माझ्याही बाबतीत तेच घडत आहे. माझाही किस्सा तसाच आहे. त्याच्यामुळे पर्सनली कोणी घेऊ नये. आणि तर बाबा, तू तुझ्या घरात चांगला राहा, तू तुझ्या बायकोला जीव लाव. कशाला कोणी बोलेल? आई वडील, कोणतेच आई वडील, म्हणजे ह्यांचे आई वडील यांच्या बहिणीचा संसार टिकवतात. ह्यांच्या आईवडिलांना असं वाटतं की नाही, माझ्या मुलीचा संसार राहिला पाहिजे. फक्त बायकोच्याच आईवडिलांना असं वाटत नाही की माझ्या पोरीचा संसार राहिला पाहिजे. ही कोणती मानसिकता आहे तुमची? हा कोणता ब्लेम आहे तुमचा? आता स्त्रिया पूर्वीसारख्या नाही राहिल्या. पूर्वी स्त्रिया होत्या तशा की अन्याय सहन करायच्या, सासूचं टोमणं सहन करायच्या, नवऱ्याचा मार सहन करायचा. आता नाही करत. मग यांना एकच विषय काय, तर सासू शिकवते, बस. यांचा एकच विषय असतो. तर ही मानसिकता बदला. आणि हो, फक्त मुलीचीच आई घर मोडते, मुलाची आई तर घर मोडतच नाही. ती तर सुनेला काही बोलतच नाही. ती तर सुनेच्या समोर हात जोडूनच उभी असते. त्याच्या घरचे तर अजिबात जिम्मेदारच नसतात घर मोडण्यासाठी. घर मोडण्यासाठी फक्त बायकोची आई, बायकोचे नातेवाईकच जिम्मेदार असतात. याचे मायबापा तर अजिबात जिम्मेदारच नसतात.
आता काल परवाच्या दिवशी वड सावित्रीचा सण झाला. काय वडाला पुजणाऱ्या सगळ्याच बाया सुखी असतील का? खरंच मनातून त्यांना असं वाटत असेल का की हाच साथ मी दारुड्या भेटला पाहिजे आणि यानं मला असंच मारलं पाहिजे, यानं मला असंच गंधागंध्या शिव्या दिल्या पाहिजे, यानं माझ्या मायला बोललं पाहिजे, असं वाटत असेल का? पण नाही. भरपूर स्त्रिया अशा असतात की त्यांना अतोनात दुःख असते, पण तरीही मनाच्या एका कोपऱ्यामध्ये नवऱ्याविषयी त्यांच्या मनामध्ये खूप प्रेम असते. मनाच्या एका कोपऱ्यामध्ये त्यांनी आपल्या नवऱ्याला वेगळं स्थान दिलेलं असते. मनाच्या एका कोपऱ्यामध्ये ती अजूनही त्याला जीव लावते आणि आपला संसार टिकवण्याचा प्रयत्न करते. म्हणून त्या वडाला पूजायला जातात. त्यांना असं वाटते की नाही, ह्या वर्षी तरी मी वड पूजला तर माझा नवरा सुधारेल, माझी किंमत कळेल, मला समजून घेईल. पण तसं काही होत नाही. आता हल्ली औरंगाबादमध्ये की कुठेतरी मी एक व्हिडिओ बघितला, तर त्या बायांनी अक्षरशः दारूच्या बाटल्या वडाच्या झाडाला बांधल्या. सामान्य घरच्या बाया हो त्या. दारूच्या बाटल्या वडाच्या झाडाला बांधून तिथे आंदोलन केलं. काय त्या मावल्यांची व्यथा. खरंच सुखी असतील का त्या? खरंच सुखी असतील? मग हा वड सावित्रीचा जो सण आहे, ज्यांचे नवरे खरंच चांगले आहे, त्यांना समजून घेतात, त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात साथ देतात, त्यांनी केलाच पाहिजे. आपली परंपरा जपलीच पाहिजे, त्यांनी केलाच पाहिजे. हे सगळ्यांसाठी नाही आहे, पण ज्यांचे नवरे तसे आहे हे त्यांच्यासाठी आहे. आणि माझ्या बाबतीतही तेच आहे, सेम. कधीतरी माझी स्टोरी मी शेअर करेल यूट्यूबला. तर मला हेच म्हणणं आहे की तुमची ही जी मानसिकता आहे ना, की बायकोची आईच घर मोडते. अरे बायकोच्या आईने तिचा संसार केला आहे. जर एवढी घर मोडण्याची सवय तिला असती तर तिने कशाला एखाद्या दारुड्याचा संसार केला असता? ती कशाला राहिली असती एवढ्या गरिबीमध्ये? एवढंच ते संसार मोडण्याचं क्रेडिट तिलाच असं येतं. ती स्वतःही संसार नसता केला ना, ती तिच्या आईच्या घरी असती. बरं, ती तुमच्या पोरीला शिकवते म्हणजे तिच्या आईनं तिला शिकवलं असेल तेव्हाच ती तुमच्या पोरीला शिकवते. जर तिने संसार केलेला आहे, तिने संसाराचा गाडा ओढला आहे, त्याचा अर्थ तिच्या आईनं तिला शिकवलं नाही. मग तिच्या आईनं तिला शिकवलं नाही तर ती तिच्या पोरीला कसं शिकवेल? तर ही तुमची मानसिकता बदला आली. असं काही नसते की मुलीची आई तिला शिकवते. कोणत्याच आईला असं वाटत नाही की आपली मुलगी आईच्या घरी येऊन बसावी. त्यांनाही 4 लोक समाजात विचारतात. पण एखादी मुलगी जर असेलच कदाचित आणि तिच्या आईवडील तिला आश्रय देत असतील तर खरंच त्या मुलीला कुठेतरी त्रास असेल, खरंच त्या मुलीला कुठेतरी म्हणजे खूप वेदना असतील. आणि आता हल्ली तर असं झालेलं आहे ना, ज्यांच्या माहेरची लोक कमजोर असतात किंवा ज्यांच्या माहेरमध्ये त्या नाही राहू शकत, अशा बायांच्या सहन करण्याचं जी क्षमता आहे ना, ती म्हणजे सांगण्यापलीकडची. शब्दात नाही मांडता येणार त्या माऊलींच्या व्यथा, शब्दात नाही मांडता येणार. म्हणून तुम्ही तुमच्या बायकोला जे सांगताय ना, जे बोलताय नेहमी की तुझी आई शिकवते, तुझी आई शिकवते, तर उद्या तुमच्याही मुली असतील, तुमच्याही मुलीचं लग्न होईल, तर तुम्ही तुमच्या बायकोच्या मनामध्ये नेहमी असं ठासू नका की तुझी आई शिकवते, जेणेकरून तुमच्याही मुलीचा संसार तुमच्या बायकोलाच टिकवायचा आहे. तुमच्या मुलीचा संसार तुमच्या बायकोलाच पुढे समजावून सांगायचं आहे तिला की बेटा असं नाही असं म्हणून. तर एक लक्षात ठेवा, तुमच्या मुलीचं भवितव्य त्या माऊलीच्या हातात आहे, जिच्या आईला तुम्ही शिव्या देता, जिच्या आईला तुम्ही असे बोलता. बस मला एवढंच सांगायचं होतं. आणि ही मानसिकता बदलली पाहिजे, खरंच बदलली पाहिजे. खूप कंटाळा आला ह्या गोष्टीचा. जय हिंद.